लासलगावातून वाहणाऱ्या शिव नदीमध्ये मोठ्या प्रमाणात सांडपाणी आणि जलपर्णीमुळे घाणीचं साम्राज्य जे आहे तर ते वाढलेलं आहे। त्याला कारण असं आहे का आपण पाहू शकतात की या ठिकाणी पुलाचं बांधकाम सुरू आहे आणि एक बांधकामसुद्धा प्रगतीपथावर आहेत। मात्र ठेकेदाराने नदीमध्येच या ठिकाणची जी काही माती एक दगड आहे हे काढून टाकत या ठिकाणी जे वाहणारं सांडपाणी आहे तर हे अडवलेलं आहे। त्याच्यामुळे या ठिकाणी आपण पाहू शकतात का कशा पद्धतीने जलपर्णी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत आणि या सांडपाणी आणि जलपर्णीमुळे नदीच्या याच्या पाण्यामध्ये पाणी दूषित झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात डासांचं साम्राज्य जे तर या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। आणि ह्या डासांमुळे लासलगाव, पिंपळगाव नजीक आणि ब्राह्मणगाव येथील नदी परिसरातील नागरिक जे तर हे डासांच्या साम्राज्यामुळे हैराण झालेले आहेत। घरामध्ये सुद्धा बसणं मुश्किल झालेलं आहे। त्याच्यामुळे कुठंतरी आता हे या ठिकाणी जे काही ठेकेदाराने पाईप आणून टाकलेले आहेत फक्त हे दिखाव्यासाठी आहे का असा प्रश्न जो आहे तर तो उपस्थित केला जात आहे। आणि हे पाईप टाकून हे सांडपाणी काढून द्यावं, तसंच प्रशासनाने या ठिकाणी असलेलं घाणीचं साम्राज्य जे आहे तर ही नदी स्वच्छ करावी अशी मागणी जी आता जोर धरू लागली आहे। उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक।